अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा लाईफ चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। येत्या 6 तारखेला म्हणजेच 6 एप्रिल रोजी रविवारी आहे प्रभू रामचंद्रांची जन्मतिथी म्हणजेच रामनवमी। संत नामदेव लिहितात, उत्तम हा चैत्र मास, ऋतू वसंताचा दिवस, शुक्ल पक्षी ही नवमी उभे सुरवर, वियोमी माध्यान्हासी ये दिनकर, पळभरी होई स्थिर। अशा या शुभ मुहूर्तावर प्रभू श्रीरामांचा जन्म झाला। राम आणि त्यांचे चरित्र आपल्या संस्कृतीला भूषणभूत आहे। प्रभू श्रीराम आपल्या कुटुंबासाठी, धर्मासाठी आणि देशासाठी झटले। त्यांना मर्यादा पुरुषोत्तम म्हणून आपण गौरवतो आणि आजही त्यांचे गुणगान सर्वत्र भक्तिभावाने केले जाते। राजा दशरथांना संतती नव्हती। पुत्र कामेष्टी यज्ञानंतर त्यांना राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न हे 4 पुत्र झाले। प्रभू श्री रामचंद्र हे भावंडांमध्ये वडीलधारी होते। त्यांच्या या 3 भावंडांनी वडिलकीचा मान राखून त्यांच्या आज्ञेत राहणे पसंत केले। प्रभू श्री रामचंद्रांचा आदर्श आपल्या संस्कृतीने चिरकाळ बाळगला आहे। दास म्हणे रघुनाथाचा गुण घ्यावा, अशा शब्दांमध्ये समर्थ रामदासांनी सुद्धा श्री रामचंद्रांचा गौरव केला होता। चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून ते नवमीपर्यंतचा जो काळ असतो याला राम नवरात्र म्हणून सुद्धा ओळखलं जातं, ज्याला आपण चैत्र नवरात्री म्हणतो। या चैत्र नवरात्रीमध्ये आपण कुलदेवीची तर सेवा करतोच, पण या नवरात्रीमध्ये आपण रामायणाचे देखील पठण करावे। गुढीपाडवा ते रामनवमी या काळात या रामनवरात्रीमध्ये दररोज 1 वेळा किंवा शक्य झालं तर दररोज 11 वेळा श्री रामरक्षा म्हणायला खूप जास्त महत्त्व आहे। तुम्ही जर गर्भवती असाल तर आपल्या पोटावर उजवा हात ठेवून तुम्ही दररोज रामरक्षा म्हणू शकता। देवघरासमोर बसायचं, देवासमोर दिवा, धूप, अगरबत्ती लावायची आणि आपल्या पोटावर हात ठेवून तुम्ही रामरक्षा म्हणू किंवा ऐकू शकता। असं जर दररोज केलं म्हटलं तर जे होणारं बाळ आहे ते सुदृढ जन्माला येतं। तुम्हाला जर प्रेग्नन्सीमध्ये काही प्रॉब्लेम वगैरे असतील तर ते सगळे दूर होऊन अगदी तुमचं बाळ छान गुटगुटीत जन्माला येतं। तर तुम्ही हे नक्कीच करू शकता। आणि असंही म्हटलं जातं की ज्या मुलांना स्पष्ट बोलता येत नाही, जे बोबडे वगैरे बोलतात, तर त्यांना रामरक्षा शिकवायची, त्यांना रामरक्षा म्हणायला लावायची। जेव्हा ते रामरक्षा शिकतील, रामरक्षा म्हणतील, तर त्यांची जड जीभ जी असते ना ती वळायला लागते आणि ते स्पष्ट बोलू लागतात। तर फक्त प्रेग्नंट असलेल्या स्त्रीनेच किंवा लहान मुलांनीच ही सेवा करावी असं आहे का? तर तसं नाही आहे। बाकी सर्व कुठल्याही व्यक्तींनी, पुरुष, स्त्री, मुलं, मुली सर्वांनी रामरक्षेचे पठण रोज नित्य करावे। आजच्या या व्हिडिओमध्ये श्री रामनवमी अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने घरच्या घरी कशी साजरी करावी हे तुम्हाला सांगणार आहे। प्रभू श्री रामचंद्रांना नैवेद्य काय दाखवावा, त्यांना कोणता नैवेद्य आवडतो, त्याचबरोबर कुठले स्तोत्र मंत्र या दिवशी कुठली सेवा करावी, तर अशी अजून बरीचशी माहिती तुमच्यासोबत आजच्या या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। यंदा 2025 मध्ये रामनवमी जी आहे ती 6 एप्रिल 2025 वार रविवार या दिवशी आलेली आहे। श्रीरामनवमीच्या दिवशी घरातील सर्वांनी सकाळी लवकर उठायचं आहे। दार, घर सगळं स्वच्छ करून घ्यायचं आहे। उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं। दरवाजाला, घरचा जे मेन दरवाजा आहे त्याला तुम्हाला आंब्याचे पानं आवर्जून लावायचे आहेत। सकाळी लवकर देवपूजा करून घ्यायची आहे। शक्य झालं तर सकाळी उगवत्या सूर्याला अर्घ्य सुद्धा द्यायचा आहे। देवपूजा करताना प्रभू श्रीरामांची तुम्ही पूजा करून घेतली तरी सुद्धा चालेल। आणि दुपारी मध्यान्हकाळी म्हणजेच 12:39 किंवा 12:40 त्या वेळेला तुम्ही अजून 1 वेळा म्हणजे त्यांचा जन्म करून त्यांना नैवेद्य वगैरे दाखवला तरी सुद्धा चालतो। किंवा तुम्ही डायरेक्ट दुपारी 12:39 पूजा केली तरी सुद्धा चालते। देवघरामध्ये सकाळी पूजा करताना जर तुमच्याकडे प्रभू श्री रामचंद्रांची मूर्ती असेल तर त्यावर अभिषेक करून घ्यायचा आहे। अभिषेक करत असताना श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा जप तुम्ही करू शकता।
किंवा पुरुष सूक्त म्हणून श्री प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीवर तुम्ही अभिषेक करून घेऊ शकता। मूर्ती तुमच्याकडे नसेल, तुमच्याकडे फोटो आहे, तर तो फोटो सकाळी देवपूजा करताना स्वच्छ पुसून घ्यायचा आहे। तुम्ही स्पेशल पूजा मांडणी करत असाल तर एखादा चौरंग किंवा पाट घ्यायचा आहे। सुरुवातीला जिथे आपण पूजा मांडणी करणार आहोत ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे। त्या जागेवर, त्या फरशीवर एखादं स्वस्तिक काढायचं, त्यावर हळदी कुंकू अर्पण करायचं आणि त्यावर चौरंग किंवा पाट ठेवायचा। त्यावर पिवळं वस्त्र अंथरायचं आणि प्रभू श्रीरामांचा फोटो तुमच्याकडे असेल तर भिंतीला टेकून फोटो ठेवायचा आणि तुमच्याकडे जर मूर्ती असेल तर फोटोच्या समोर तुम्ही मूर्ती ठेवू शकता। रामनवमीच्या दिवशी दुपारी 12:39 आपल्याला प्रभू श्रीरामांचा जन्म करायचा आहे। मग दुपारी 12:39 काय करायचं, तर तुमच्याकडे पाळणा असेल किंवा मूर्ती असेल तर पाळणा त्या फोटोच्या समोर ठेवायचा आणि त्या पाळण्यात तुम्ही मूर्ती ठेवू शकता आणि पाळणा हलवून जर तुम्हाला प्रभू श्री राम जन्माच्या पाळणा म्हणता येत असेल किंवा तुम्ही यूट्यूबवर जरी पाळणे टाकले तर तुम्हाला ते मिळून जातील आणि 5 पाळणे म्हणून प्रभू श्री रामांचा जन्म तुम्ही करू शकता। बाकी पाळणा वगैरे काही नसेल तर दुपारी 12:39 देवासमोर दिवा लावायचा। जिथे आपण पूजा मांडणी केलेली आहे तिथे सुद्धा दिवा धूपबत्ती लावायची। प्रभू श्रीरामांना धूप, दीप, फुलं, हार जे काही तुमच्याकडे आहे ते सगळं अर्पण करायचं आहे आणि प्रभू श्रीरामांचा आवडता नैवेद्य म्हणजे खीर, तर खीर प्रभू श्रीरामांना खूप प्रिय आहे। त्यामुळे तांदळाची खीर तुम्ही बनवू शकता आणि त्यावर तुळशी पत्र ठेवून प्रभू श्रीरामांना खिरीचा नैवेद्य तुम्ही आवर्जून दाखवायचा आहे। तांदळाची खीर तुम्हाला बनवणं शक्य नसेल तर तुम्ही शेवाळ्याची खीर सुद्धा बनवली तरी चालेल, पण ट्राय करा की तुम्ही तांदळाची खीर बनवावी आणि तांदळाची किंवा शेवाळ्याची दोन्हीही शक्य नसेल तर किमान बासुंदी बनवून त्याचा नैवेद्य तर तुम्ही दाखवू शकता आणि हेही शक्य नसेल तर शिरा बनवून शिराचा नैवेद्य प्रभू श्रीरामांना तुम्हाला दुपारी 12:39 दाखवायचा आहे। आणि श्रीराम जन्म झाल्यानंतर तुम्हाला श्रीराम रक्षा शक्य झाले तर 11 वेळेस म्हणायची आहे आणि 11 वेळा शक्य नसेल तर किमान 1 वेळा तरी श्रीराम रक्षेचं तुम्हाला दुपारी 12:39 नंतर पठण करायचं आहे। या दिवशी शक्य झालं तर रामायण सुद्धा तुम्ही वाचू शकता किंवा मोबाईलवर, टीव्हीवर लावून तुम्ही घरामध्ये ते ऐकू शकता। या दिवशी आवर्जून श्री रामरक्षा स्तोत्र जरी आपण म्हटलं किंवा ऐकलं तरी त्यानंतर मारुती स्तोत्राचं अवश्य पठण करावं किंवा मारुती स्तोत्र ऐकावं किंवा तुम्ही हनुमान चालीसा म्हटली किंवा हनुमान चालीसा ऐकली तरी सुद्धा चालतं। श्रीरामनवमीच्या दिवशी उपवास सुद्धा ठेवला जातो। या दिवशी संपूर्ण 8 प्रहर उपवास केला जातो, म्हणजे दिवसभर उपवास करायचा आहे। उपवासाचे पदार्थ तुम्ही खाऊ शकता, चहा, दूध, ज्यूस, फळं तुम्ही घेऊ शकता आणि दुपारच्या दिवशी म्हणजे दशमीच्या दिवशी सकाळी जिथे आपण पूजा मांडणी केली आहे त्याची उत्तर पूजा तुम्हाला करून घ्यायची आहे आणि त्यानंतर जो रामनवमीचा उपवास धरलेला आहे तो सोडायचा आहे। दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करण्यासाठी जिथे पूजा मांडणी केलेली आहे तिथे दिवा लावायचा, धूपबत्ती ओवाळून घ्यायची, त्यानंतर दूध, साखरेचा किंवा एखाद्या फळाचा किंवा साखरेचा नैवेद्य दाखवायचा आणि त्यानंतर जागेवर जे फोटो मूर्ती आहेत ते तुम्हाला उचलून ठेवायचे आहेत आणि मग यानंतर तो जो नैवेद्य तुम्ही काही उत्तर पूजा करताना दाखवलेला असेल तो घरातील सर्वांनी सुरुवातीला ग्रहण करायचा आणि त्यानंतर सात्विक जेवण बनवून वरण, भात, भाजी, पोळी ज्यामध्ये कांदा, लसूण नसेल असा स्वयंपाक बनवून तो खाऊन तुम्हाला श्रीरामनवमीचा उपवास जो आहे तो दशमीला म्हणजेच दुसऱ्या दिवशी 7 तारखेला सोडायचा आहे। तर अशा प्रकारे तुम्ही श्रीरामनवमी किंवा श्रीराम जन्म 6 एप्रिल 2025 रविवारी साजरा करू शकता आणि 7 तारखेला दुसऱ्या दिवशी श्रीरामनवमीचा उपवास सोडू शकता आणि या दिवशी आवर्जून श्रीराम रक्षेचं पठण करा किंवा ऐका। प्रभू श्री रामचंद्रांना दाखवलेला जो खिरीचा नैवेद्य आहे
तो थोडासा अर्धा तास वगैरे तिथे ठेवून त्यानंतर घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून तो ग्रहण करावा। तर अशा प्रकारे येत्या 6 तारखेला म्हणजेच रविवारी सर्वांनी घरच्या घरी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने श्रीरामनवमी प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्मोत्सव कसा साजरा करावा ते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे। आणि तुम्हाला जर शक्य झालं तर या दिवशी मंदिरामध्ये जवळपास जर तुमच्यास प्रभू श्रीरामांचे मंदिर असेल तर तिथेही तुम्ही जाऊन दर्शन घ्यायचे आहे। व्हिडिओ जर आवडला असेल, व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला जर उपयोगाची वाटली असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यानंतर त्यापुढील बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करा, म्हणजे पुढील अशाच व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटतील। तर मग झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि हा व्हिडिओ इथेच थांबवते। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।